आज महिला विविध क्षेत्रात स्वबळावर स्वकर्तृत्वावर वावरताना दिसतायत. स्वयंनिर्णय घेतायत. संधीची ही दालनं या स्त्रियांच्या पालकांनी त्यांना सहज खुली करून दिली. या पालकांना स्त्री शिक्षणाबाबत सजग बनवलं ते त्यांच्या पालकांनी. त्यांच्या पालकांच्या मनात स्त्री शिक्षणाचा विचार रुजवला तो महर्षी कर्व्यांनी. 19व्या शतकात स्त्री शिक्षणाच्या दृष्टीनं सर्वस्वी प्रतिकूल परिस्थिती असतानाही स्त्री शिक्षणाचं महत्त्व जाणून त्यावेळच्या पालकांनी मोठ्या हिमतीनं समाजाचा रोष पत्करून आपल्या मुलींना कर्व्यांच्या संस्थेत दाखल केलं. अनाथ, बालविधवा, परित्यक्ता, निराधार स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी करणारी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था. आज शतकोत्तरी पार केलेल्या या संस्थेत स्त्री शिक्षणाच्या बीजाचा महावृक्ष झालाय. आज मुली उजळ माथ्यानं शिकतायत, नोकरी व्यवसाय करतायत, अन्यायाविरुद्ध लढतायत. याचं श्रेय निःसंशय महर्षी कर्व्यांना जातं. यासाठी आपण कृतज्ञ असायला हवं. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा साधा सोपा मार्ग म्हणजे संस्थेचा भाऊबीज निधी. संस्थेचं स्वरूप बदललं, आकार वाढला, नवनवीन अभ्यासक्रम सुरू झाले. पण संस्थेची संस्कृती आणि वैचारिक बैठक मात्र तीच आहे. यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे भाऊबीज निधी. संस्थेच्या पायाभरणीच्या काळात हितचिंतकांचा, स्वयंसेवकांचा पाठिंबा असला तरी पैशाची कमतरता असायचीच. अण्णांनी तर स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेला. 1919 साली आर्थिक पाठबळासाठी संस्थेचे आजन्म सेवक बापूसाहेब तथा गोम चिपळूणकर यांनी भाऊबीज निधी ही अभिनव संकल्पना मांडली. आणि हीच संकल्पना प्रत्यक्षात संस्थेसाठी कामधेनू ठरली. समाजातील बांधवांना संस्थेची माहिती सांगून फूल ना फुलाची पाकळी या स्वरूपात भाऊबीज गोळा करून त्याचा विनियोग गरजू निराधार मुलींच्या शिक्षण, भोजन, निवासासाठी करायचा, ही होती भाऊबीज निधीची सुरुवात. मदत करण्याची इच्छा असणाऱ्या सामान्य आर्थिक कुवतीच्या माणसापासून ते लक्षाधीशापर्यंत सर्वांच्याच दातृत्वाला पूर्ण रूप देण्याचं श्रेय या योजनेत होतं. म्हणूनच हा निधी गोळा करायला स्वयंस्फूर्तीनं अनेक जण पुढे सरसावले. या स्वयंसेवकांमुळेच हे काम आजही अव्याहतपणे चालू आहे. 10 रुपयापासून ते हजारो लाखो रुपये देणारे दाते आहेत. सर्वांनाच याची पावती दिली जाते. संस्थेत हिशोब व्यवस्थित दिला जातो. 500 रुपये आणि अधिकची भाऊबीज देणाऱ्यांना आयकर 80Gच्या कलमाचा फायदा मिळू शकतो. या निधीचा उपयोगही योग्य कारणासाठीच होतो.